श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण कसे करायचे, त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि कोणते नियम पाळायचे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असलेल्या अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो की 108 पारायण करण्याचा योग्य मार्ग कोणता, संकल्प कसा करायचा, मध्ये खंड पडलं तर काय करायचं आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर कोणती सेवा करायची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व मुद्दे समजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर 108 या संख्येचं महत्त्व जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात 108 या अंकाला अत्यंत पवित्र मानलं जातं. जपमाळेत 108 मणी असतात. अनेक मंत्रांचा जप 108 वेळा केला जातो. त्यामुळे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करणे म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सातत्य यांचा सुंदर संगम आहे. स्वामी भक्त हो, 108 पारायण करण्यापूर्वी मनात दृढ श्रद्धा आणि निश्चय असणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची घाई किंवा दिखाऊपणा करू नका. स्वामी सेवा ही मनापासून करा. आता संकल्प कसा करायचा तर सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, तुळशीला पाणी घाला, त्यानंतर तुमचं देवघर स्वच्छ करा, देवघरातील देवांची पूजा करा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, त्यानंतर हातात पाणी, अक्षदा आणि फुले घेऊन मनोभावे प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आपल्या कृपेने मी स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करण्याचा संकल्प करत आहे. माझ्या या सेवेत कोणताही अडथळा येऊ नये. मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती द्या. माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या. माझ्या कुटुंबावर, समाजावर आणि सर्व जीवमित्रांवर आपली कृपा ठेवा, अशी प्रार्थना करून संकल्प सोडायचा आहे. संकल्प करताना स्वतःचे नाव, गोत्र माहीत असल्यास गोत्र तसंच इच्छित मनोकामना मनात सांगू शकता. यानंतर पारायण सुरू करा. आता प्रश्न येतो की 108 पारायण किती दिवसात करायचं. यासाठी कोणताही नियम नाही. काही भक्त दररोज एक पारायण करतात. काही जण दिवसातून 2 किंवा 3 वेळा पारायण करत असतात. प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते. दररोज एक पारायण केलं तर 108 दिवसात संकल्प पूर्ण होईल. जर दिवसातून 2 पारायणं केली 54 दिवसात पूर्ण होईल. परंतु घाई करून वाचन करण्यापेक्षा भावनेने, श्रद्धेने वाचन अधिक महत्त्वाचं असतं. पारायण करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. वाचन सुरू करण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मोबाईल, टीव्ही किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. पारायण करताना शक्यतो शांत वातावरण ठेवा. प्रत्येक अध्याय श्रद्धेने वाचा. फक्त पारायण पूर्ण करण्यासाठी वेगाने वाचन करू नका, कारण स्वामींचे चरित्र वाचताना त्यातील संदेश मनात उतरवणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. अनेक वेळा असं होतं की पारायणाच्या काळात काही अडचणी येतात. आजारपण, प्रवास, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा इतर कारणांमुळे एखादा दिवस चुकू शकतो. अशा वेळी घाबरण्याची अजिबात गरज नाही. स्वामी समर्थ हे करुणामूर्ती आहेत. मनापासून क्षमा मागून पुढील दिवशी पुन्हा सेवा सुरू करा. श्रद्धा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. पारायणाच्या काळात शक्य असेल तर काही सात्विक नियम पाळा. सत्य बोला. कोणाचाही अपमान करू नका. राग, मत्सर किंवा द्वेष टाळा. दानधर्म करण्याचा प्रयत्न करा, कारण स्वामी सेवा ही केवळ पुस्तक वाचून नसून सदाचाराने जीवन जगण्याची प्रेरणा देखील आहे. आता जाणून घेऊया 108 पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे. पारायण पूर्ण झालेल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची विशेष पूजा करा. फुले, हार, नैवेद्य अर्पण करा. स्वामींच्या नामजपाचे आयोजन करा. घरातील सदस्यांसोबत आरती करा. शक्य असेल तर प्रसाद वाटा. काही भक्त तर अन्नदान करतात. काही भक्त गरजू लोकांना वस्त्रदान करतात. आपल्या शक्तीनुसार कोणतेही सत्कर्म सेवा सुरू करा.
यामुळे पारायणाची सांगता अधिक चांगली होईल. अनेक जण विचारतात की 108 पारायण केल्याने काय लाभ होतो? याचे उत्तर असं की प्रत्येक भक्ताचा अनुभव हा वेगळा असतो. काहींना मानसिक शांती मिळते, काहींना आत्मविश्वास वाढल्याचा अनुभव येतो, तर काहींच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. पण सर्वात मोठा लाभ म्हणजे स्वामी समर्थांवरील श्रद्धा अधिक दृढ होते, मनातील भीती कमी होते, नामस्मरणाची आवड वाढते, जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. लक्षात ठेवा, पारायण हे व्यवहारातील समस्या सोडवण्याचा जादूचा उपाय नसून आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की श्रद्धा आणि सबुरी आवश्यक आहे. ज्या भक्ताच्या मनात नितांत श्रद्धा असते त्याला स्वामींची कृपा नक्कीच अनुभवायला मिळते. 108 पारायण करताना दररोज स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. हे स्वामी, माझ्याकडून सेवा करून घ्या, इतकीच नम्र भावना पुरेशी आहे. अनेक वेळा आपण परिमाणावर लक्ष केंद्रित करतो, पण स्वामी सेवा करताना परिणामापेक्षा भक्ती अधिक महत्त्वाची असते. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा, त्यांचे नामस्मरण करा, त्यांचे चरित्र वाचा, त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्येच खरा आध्यात्मिक लाभ दडलेला आहे. शेवटी सर्वांनी मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.